लाईफलाईन क्लिनिकल लॅबोरेटरी अत्याधुनिक मशिनरी युक्त कम्प्युटराइज्ड व मान्यता प्राप्त लॅबोरेटरी, अल्प दरात रक्त, लघवी, थुंकी व सर्व प्रकारच्या तपासणीचे विश्वसनीय केंद्र। आमचा पत्ता गोकुळ नगरी रोड, डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी, तालुका कोपरगाव। संपर्क क्रमांक 80 07 80 76 58 व 82 75 38 86 48। लाख मराठा, एक मराठा, लाख मराठा, शिवाजी महाराज की जय। एक मराठा, लाख मराठा, जरांगे बढ़ो, आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, जरांगे बढ़ो, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ। अंतरवाली सराटीमध्ये मराठा आरक्षणाच्या विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसले असून त्यांना कोपरगाव सकल मराठा समाजाच्या वतीने पाठिंबा देण्यात आला आहे। सगळे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी तसेच हैदराबाद, सातारा आणि बॉम्बे गव्हर्नमेंट गॅझेट लागू करावे यासह मराठा आंदोलकांवरील आंदोलनादरम्यान दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत या मागणीसाठी मंगळवार दिनांक 16 सप्टेंबरच्या मध्यरात्री 12 वाजल्यापासून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। सदर आमरण उपोषणाला कोपरगाव सकल मराठा समाजाच्या वतीने पाठिंबा देण्यात आला असून सरकारने 23 सप्टेंबर 2024 पर्यंत मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य कराव्या अशी मागणी एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। सदरचे निवेदन नायब तहसीलदार सातपुते यांनी स्वीकारले आहे। येत्या 23 तारखेपर्यंत शासनाने याबाबत निर्णय न घेतल्यास कोपरगाव आणि येवला तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने येवला येथे राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्या कार्यालयासमोर किंवा फार्म हाऊस समोर आमरण उपोषणाचा इशारा कोपरगाव सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे। यावेळी सकल मराठा समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता। कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने, कोपरगाव। आजपर्यंत मराठा समाजाने 58 मुकमोर्चे गेल्या एक वर्षापासून माननीय संघर्ष योद्धा मनोजजी जरांगे पाटील 1 वर्षापासून सतत उपोषण करत आहे। तरी सरकार आत्तापर्यंत वेळ काढूपणात करत आहे। परवा दिवशी मुख्यमंत्री म्हणले का सरकारला अजून वेळ द्यायला हवा। आत्तापर्यंत किती वेळ द्यायचा? 1 वर्षापासून आत्तापर्यंत आम्ही वेळच देत आलेलो आहे। तरी आम्ही मराठा समाज हा मराठांचा असून सर्व शांतताप्रिय आहे। आजपर्यंत मराठा समाज शांत असल्यामुळेच रस्त्यावर उतरणारा सगळा समाज हा शांततेत आहे। यांना सरकारला जर जाणीवपूर्वक जर दंगल करावायची आहे तर म्हणून हे टाळाटाळ करत आहे। हा त्याच्यावर हे करतो, तो त्याच्यावर करतो। महाराष्ट्रामध्ये वडापाव खाणारी काळूबाळूची फेमस जोडी यांनी आमरण उपोषण त्याच्यानंतर आत्ता मध्यंतरी एक महाबाय आणून बसवली, ती उमरे, पाटील, नाईक, तिचे असंख्य नाव आहे। ती भाजपची पदाधिकारी, कोणाची पदाधिकारी, कोणत्या पार्टीत आहे, कोणाला आम्हाला त्याच्याशी नाही घेणं। पण मराठा समाज हा 18 पगड जातीला घेऊन चाललेला आहे। नसते शिवाजी महाराज तर नसलं दिसलं काही तुम्हाला कोणीच दिसलं नसतं। आपण सर्वजण मुघलाच्या याच्यात असतो। तरी सर्वांनी याचे भान ठेवावं व सरकारला आम्ही गंभीर इशारा देऊ इच्छितो। जर या काळूबाळू असे जर असंख्य जर सरकार जर प्रत्येकाला जर पुढं करत असेल तर ज्या दिवशी जरांगे पाटलांच्या केसाला धक्का लागेल त्या दिवशी महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही। आणि येत्या 23 तारखेला जर सरकारने जर याच्यात काही केलं नाही तर अखंड मराठा समाज कोपरगाव शहर व तालुका व येवला येथे आम्ही छगन भुजबळ यांच्या फार्म हाऊसवर किंवा त्यांच्या संपर्क कार्यालयासमोर जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आम्हाला अधिकार दिलेला आहे त्या पद्धतीत आम्ही तिथं त्यांच्या दालनासमोर उपोषणास बसणार आहोत सर्व समाज। दिनांक 16 पासून मराठ्यांचे नेते माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांनी आंतरसराटी येथे उपोषणाला सुरुवात केली आहे। त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी आम्ही माननीय तहसीलदार यांना आमच्या ज्या मागण्या आहे त्या मागण्यांचं निवेदन या ठिकाणी देण्यासाठी आलेलो आहोत। यापुढील काळात ज्या काही मागण्या आहे त्या जर मान्य न झाल्यास आत्ताच पाटील साहेबांनी सांगितल्यानुसार 23 पर्यंत जर काही कार्यवाही नाही झाली तर येवला या ठिकाणी कोपरगाव तालुका व येवला तालुका शहर यांच्या वतीने आमरण उपोषणाचं हत्यार उपसलं जाणार आहे। तरी याबाबत शासनाने लवकरात लवकर कार्यवाही करावी आणि आमच्या सकल मराठा समाजाला न्याय द्यावा
हीच अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आज आम्ही कोपरगाव तालुका मराठा समाजाच्या वतीनं माननीय तहसीलदार साहेब यांना आमचे जे मराठ्यांचं दैवत आहे माननीय मनोजदादा जरांगे पाटील हे उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांना सपोर्ट म्हणून आज आम्ही इथं निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत. वास्तविक परिस्थिती बघतात मनोजदादा जरांगे यांचं 7वं उपोषण आहेत. राजकारणाच्या ठिकाणी असलं पाहिजेत. मनोजदादा यांची जी लढाई आहे ती समाजासाठी, समाजाच्या तळागाळातील गोरगरीब जनतेसाठी आहे. परंतु हे सरकार 1 वर्षापासून टाईमपास करीत आहेत, वेळ काढूपणा करीत आहेत आणि हे सगळं करीत असताना मनोजदादा जरांगे थांबत नाही. म्हणून त्यांचे काही दलाल त्या उपोषणस्थळी त्यांना जरूर अधिकार आहे. संविधानाने त्यांना अधिकार दिला आहे, उपोषण जरूर करावं. पण अख्खा महाराष्ट्र सोडून अंतरवलीच का? काय कारण आहे? याचा अर्थ या शासनाला काहीतरी गडबड करायचं आहे. यांच्या मनामध्ये काहीतरी काळाबेर आहे. अरे तुम्हाला जर आरक्षण द्यायचं नाही तर देऊ नका. तुम्ही लेखी काय देतात? तुम्ही वेळ काढूपणा काय हे करतात? आश्वासन देतात. आणि असे काही जे दलाल तिथे तुम्ही त्यांच्या उपोषणाच्या ठिकाणी बसवतात. हे चोर बसण्याचे धंदे हे तुम्हाला वाटत असेल, हे मराठा समाजाला नवीन नाही आहे. हा समाज आत्ता तुम्ही देवेंद्र फडणवीस हे खेळी तुम्ही आत्ता खेळायला लागलेत. हे मराठ्याच्या रक्तात आहे. ही जी रणनीती ना हे डावपेच मराठ्यांना कोणी सांगायची गरज नाही. तुम्ही हे जे खेळ खेळताय ना, तुम्ही एका खेळात हारले आणि अजूनही याद राखा, तुम्ही पुढचा खेळाची जर तुम्ही विषयाची परीक्षा बघितली, आजही आम्ही कोपरगाव तालुका मराठा समाजाच्या वतीने तुम्हाला विनंती करतो का अजूनही वेळ गेलेली नाही. मनोजदादा जरांगेंनी तुम्हाला संधी दिली आहेत, त्या संधीचं सोनं करा. अजूनही आरक्षण द्या. आम्हाला तालुक्याला नाही, महाराष्ट्राला माननीय मनोजदादा जरांगेंनी सांगितलं आहे का आम्हाला राजकारणात जायचं नाही. नवीन आम्हाला त्या विषयाची काही घेणं नाही. परंतु तुम्ही जर अशा पद्धतीचं जर डावपेच करत असाल आणि समाजाला बदनाम करत असाल, समाजाचा अपमान करत असाल, समाजाची हेटाळणी करत असाल, हा समाज तुम्हाला महाराष्ट्रात धूळ चारल्याशिवाय राहणार नाही. आज ज्या पद्धतीने तिथं ते चालू आहे, पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. आमची लोक महाराष्ट्रातून लोक तिथं जातात, त्यांना अडवलं जातात. या कृतीचा आम्ही कोपरगाव तालुक्याच्या वतीनं निषेध करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. माननीय मनोजदादा जरांगे पाटील अंतरवाली सराटी या ठिकाणी 16/9 मध्यरात्रीपासून उपोषण त्यांनी प्रारंभ केलेला आहे आणि त्या उपोषणाला कोपरगाव तालुका आणि शहराच्या वतीने सकल पाठिंबा म्हणून आज या ठिकाणी आम्ही निवेदन द्यायला आलेलो आहोत. विशेषतः निवेदनामध्ये सातारा गॅझेट, हैदराबाद गॅझेट आणि बॉम्बे गॅझेट याची अंमलबजावणी शासनाने त्वरित करावी, तसेच शिंदे समितीला आणखीन मुदतवाढ मिळावी, या प्रमुख मागण्या आहेत. परंतु दरवेळेस असं लक्षात येतं का मनोजदादा ज्यावेळेस उपोषण सुरू करतात त्यावेळेस शासनाच्या मदतीने काही लोक जाणीवपूर्वक त्याला प्रतिशह देण्यासाठी त्या ठिकाणी उपोषण करतात. तर हे राजकीय डावपेच मराठा समाजाला चांगले अवगत आहेत. शासनाने योग्य दखल न घेतल्यास त्यांच्या डावपेचाला डावपेच म्हणून येवला या ठिकाणी येवला तालुका आणि कोपरगाव तालुक्याच्या वतीने अमरण उपोषण नजीकच्या भविष्यकाळात म्हणजे 23 तारखेपर्यंत शासनाचा प्रतिसाद न मिळाल्यास आम्ही आमरण उपोषण येवला तालुक्यात करणारे आहोत. जय महाराष्ट्र.